आणि अशाच पद्धतीने काम करणारी माणसं, समाजाला विध्वंस करणारा माणसं फार लागत नाही, त्याला डोकंही लागत नाही. तर चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी, माणसाने पुढे जाण्यासाठी आपलं त्याग आणि समर्पण हे सगळं द्यावं लागतं. आणि अशा पद्धतीनं आपण जे काम केलेलं आहे ते निश्चितपणाने वाखण्यासारखं आहे. अनेक चांगले हे सभागृह किंवा हे महाराष्ट्र साहित्य परिषद उंचीवर नेण्यात अनेक चांगली कामं त्यांनी केलेली आहेत, सांगितलेलं आहे. त्याच्या उहापोहामध्ये मराठी भाषेचा दर्जा किंवा ही जी अशा पद्धतीने जी कामं झालीत, न भूतो न भविष्यती, अशा पद्धतीने झालेलं काम निश्चितप्रमाणे समाजाला एक दिशा देणारं आणि चांगलं समाजाचं उतराय होण्यात जे आम्हाला तुम्ही संधी दिली काम करण्याची, त्या संधीचं काम करण्याला आम्ही पात्र आहोत का नाही हे आपण ठरवलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं जे आपण काम करतो आहोत एकत्र येऊन सगळ्यांनी या पुढच्या कालामध्ये सुद्धा आपण असंच पुढे ही संस्था पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे. आणि एक चांगल्या कामाला आपला सुद्धा आपल्या ज्ञानाचा, त्यागाचा आणि त्याचबरोबर आपला सगळा सहभाग आपण या सभागृहाला आणि आपण वेळात वेळ करून खूप लांबून इथं लोक आपण आलात, हे खरोखरच एक तुमचे आस्थान, प्रेम आणि याबद्दल ह्या संस्थेबद्दल असणारी आपुलकी, याच्यामुळे हे घडतं, अन्यथा घडत नाही. तेव्हा खरोखरच माझी काय असं सभागृहाचा तर आपण मी एवढ्याच गोष्टी बोललोय. मला आपण दिलेली संधी, कार्यकारिणीने दिलेली संधी आणि काम मी कुठल्याही संस्थेमध्ये लोडबोड करत नाही, कारण दिलेलं काम आपण प्राविण्यानं चांगलं करायचं या भूमिका असल्यामुळे आणि संस्थेचा एक प्रतिनिधी म्हणून मला काम करण्याची दिली. त्यामुळे अक्षरशः भारतीय विद्यापीठ, अभिमत विश्वविद्यालय हे पुण्यनगरमध्ये आपल्या जवळच असलेलं, ह्याच्या वतीने आपल्या सर्वांचा आभार मानतो. आणि मला इथं 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्या सभागृहाचा आभार मानून आपली रजा घेतो.